नमस्कार. आज आपण आलो आहोत तापोना, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी. आपल्या या ठिकाणी एक मागच्या वर्षी आशा 9011 या वाहनाचं लागवड करणारे शेतकरी आपल्या सोबत आहेत. तर जाणून घेऊ त्यांच्याकडूनच की काय त्यांची प्रतिक्रिया आशा वाहनाबद्दल. नमस्कार दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संतोष चंदू राठोड, राहणार सपोना. माझा मोबाईल नंबर आहे 7744840911. कोणतं वाहन लावलं होतं? मी 2-3 वर्षापासून साहेब आशा 9011 याच वाहनाची लागवड करत आहोत. दरवर्षीच मला नाही काय एकरी 15 क्विंटल, 20 क्विंटल, आणखी 22-23 क्विंटल पर्यंत मला आवडेल झाला आहे, आलेला आहे. आणि याही वर्षी आहे ना, आमच्या गावात साहेब 90% आशा 9011 लावते. म्हणजे दरवर्षी आता यावर्षी दरवर्षी तुलनेत नागपिकी जास्त होती. त्या नापिकीच्या वर्षात आता तुम्हाला 2025 मध्ये किती उत्पादन झाला? 2025 मध्ये साहेब मला नाही काय 16 क्विंटलचा आवडेल झाला. 16 क्विंटलचा आशाचा ॲव्हरेज आलेला आहे आपले. आणि मागच्या वर्षी साहेब मला 2.5 एकरात 56 क्विंटल 60 किलो कापूस झाला. म्हणजे आपल्या भागासाठी हे आशा वाहन एकदम सुटेबल आहे. एक नंबर. आम्ही याच्यानंतर दुसरी व्हेरायटी लावणार बी नाही आहोत. काहून की आमच्या जमिनीमध्ये सूट आहे आणि उत्पन्न भरपूर आहे साहेब. एक तर दुसरी गोष्ट म्हणजे कसं की कापसाचं वजन भरपूर आहे. कापसाचं वजन लहानसं गटून असलं तर 25 किलो भरते ना. दुसऱ्याचं मोठंही गाठो 2 बाहेर उठून दिलं तर 22 किलो भरते. मग काय लावा दुसरी व्हेरायटी? मग काय आशा 9011 लावायची. आणि मजूर काय म्हणते? मजुराची मजुराला येतात साहेब 1 क्विंटल 10 किलो 80 किलोच्या वर. प्रत्येक मजूर 80 किलोच्या वर वेचणी करते. वेचणी एवढा सोपा आहे. सप्पा 1 क्विंटलच्या वर बाई चालली जाते. पाहू आमच्या गावात आशा 9011 मी तर लावणार आहोत. आमच्या गावात बरेच कास्तकार आहे, ते बी बरेच लावून राहिले. आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना काय सांगा? आम्ही मित्रमंडळी तर साहेब लावतच आहे. 2-3 वर्षापासून ते म्हणजे काही सांगायचं काम नाही. चला, धन्यवाद.